तामिळनाडूत 5 दिवसांच्या नाट्यमय घडामोडींनंतर शपथविधी सोहळा अखेर पार पडला। जोसेफ विजय यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। यावेळी 9 मंत्र्यांचाही शपथविधी पार पडला। या सोहळ्याला काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींची उपस्थिती होती। शपथेनंतर विजय यांनी सीएमओ कार्यालयात जाऊन पदभारही स्वीकारला। तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत विजय यांच्या टीव्हीके पक्षाला 107 जागा मिळाल्यात। बहुमतासाठी 118चा आकडा गाठण्यासाठी त्यांना 11 आमदारांची जुळवाजुळव करावी लागली। काँग्रेसच्या 5 आमदारांनी सुरुवातीला पाठिंबा दिला। उर्वरित 6 आमदारांसाठी टीव्हीकेला 3 दिवस प्रतीक्षा करावी लागली। काल संध्याकाळपर्यंत संख्याबळ 116 वर पोहोचलं, मात्र तरीही 2 आमदार कमी पडत होते। अखेर VCKचे 2 आणि इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या 2 आमदारांनी पाठिंबा दिल्यानं टीव्हीकेचं संख्याबळ 120 वर पोहोचलं आणि सत्ता स्थापनेचा तिढा अखेर सुटला। सी जोसेफ विजय एनुम नान तामिळनाडूला श्री जोसेफ विजय यांच्या रूपानं नवे मुख्यमंत्री मिळाले। जोसेफ विजय शपथ घेण्यासाठी मंचावर पोहोचले तेव्हा आपल्या समर्थकांचा उत्साह पाहून विजय प्रोटोकॉल विसरले आणि चूक केली। जोसेफ विजय शपथ घेतानाच भाषण देऊ लागले। यावेळी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ यांनी त्यांना मध्येच थांबवून सांगितलं की तुम्ही आधी शपथ घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे। विजय शपथेसाठी ठरवून दिलेल्या ओळींच्या पुढे बोलू लागल्यानं राज्यपालांनी त्यांना मध्येच थांबवून जे लिहिलं आहे तेवढं वाचायला सांगितलं। विजयांना आपली चूक लक्षात आली आणि ते थांबले सुद्धा। सी जोसेफ विजय एनुम नान सी जोसेफ विजय एनुम नान தமிழ்நாட்டு அரசின் முதலமைச்சர் என்ற முறையில் எனது கவனத்திற்குள்ளாவதும் தெரிய வருவதுமான எந்த பொருளையும் முதலமைச்சரின் கடமைகளை உரியவாறு நிறைவேற்ற தேவையான அளவுக்கன்றி ஒருவரிடமோ பலரிடமோ நேர்முகமாகவோ மறைமுகமாகவோ அறிவிக்கவோ வெளிப்படுத்தவோ மாட்டேன் என்று ஆண்டவன் மீது ஆணையிட்டு உறுதிமொழிகிறேன்। मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यावर जोसेफ विजय यांनी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले। 200 युनिट्सपर्यंत मोफत विजेच्या निर्णयावर स्वाक्षरी केली। तसंच अंमली पदार्थाविरोधात लढण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली। महिलांच्या सुरक्षेसाठी तामिळनाडूत विशेष टास्क फोर्सची निर्मिती विजय यांनी केली। हिमंत बिस्वा शर्मा हेच आसामच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत। हिमंत बिस्वा शर्मा यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली। नंतर हिमंत बिस्वा शर्मा यांनी आसाममध्ये सरकार स्थापनेचा दावा केला। राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा केला। हिमंत बिस्वा शर्मा यांच्यासोबत JP नड्डा हे उपस्थित होते। हिमंत बिस्वा शर्मा 12 मे रोजी शपथ घेतील, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। तामिळनाडूत DMK सोबत निवडणूक लढवलेल्या काँग्रेसनं निकालानंतर TVK पक्षाला पाठिंबा जाहीर केला। दरम्यान TVK आणि काँग्रेसच्या युतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार टीका केली। काँग्रेसची ओळख आज परजीवी पक्षाची झाली आहे। पहिली संधी मिळतात स्वतःच्या साथीदारांसोबत विश्वासघात करतोय। कोई ऐसा सगा नहीं जिसे काँग्रेस ने ठगा नहीं, असा हल्लाबोल मोदींनी केला। तामिळनाडूत 25 ते 30 वर्षांपासून काँग्रेस DMKचे संबंध होते। DMKनं अनेक वेळा काँग्रेसला मदत केली, मात्र सत्तेसाठी काँग्रेसनं DMKच्या पाठीत खंजीर खुपसल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले। कांग्रेस की पहचान आज एक परजीवी पार्टी की बन गई है और इसलिए वो पहला मौका मिलते ही अपने साथियों के साथ भी विश्वासघात करती है। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बंगळुरूत आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमध्ये नव्यानं उभारलेल्या ध्यान मंदिराचं उद्घाटन केलं। श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला। यावेळी बोलताना श्री श्री रविशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं।
आपसे बेहतर कौन हो सकता है ध्यान मंदिर का इनॉग्रेट करना। योग और आध्यात्मिक को आप हमेशा ऊपर उठा, हमारा विरासत है ये। ऐसे ही आयुर्वेद जिसको कम उपलक्ष्य किया गया था, आयुर्वेद को आपने एक अलग मिनिस्ट्री बना के, आयुष मिनिस्ट्री बना के उसका आपने वो किया। अभी गुरुदेव ने बहुत कुछ बताया। आपको लगता होगा वो मेरी तारीफ कर रहे थे, लेकिन मुझे लग रहा था कि वो मुझे काम बता रहे थे। गुरुदेव के 70 साल का एक कार्यक्रम है, लेकिन मैं चाहूंगा जब मैं घर का ही हूं तो सामने से कह देता हूं कि जब आपका शताब्दी समारोह होगा तब मैं भी फिर से एक बार आऊंगा।